ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटची पडताळणी करण्यासाठी हायकोर्टाने सांगितलेल्या सूचनांचा निवडणूक आयोग आपल्या सोयीप्रमाणे गैरफायदा घेत असल्याचा आरोप कायदेतज्ञ असीम सरोदेंनी केलाय। ईव्हीएम मध्ये कलेक्ट झालेल्या डेटापैकी 5% मतांची पडताळणी झाली पाहिजे अशी तरतूद आहे, मात्र निवडणूक आयोग त्याऐवजी मॉक वोटिंगचा प्रयत्न करत असल्याचा आरोप असीम सरोदेंनी केला। तर विरोधकांनी पराभव स्वीकारण्याची मानसिकता ठेवावी तसंच यंत्रणेवर विश्वास ठेवावा असं आवाहन उदय सामंतांनी केलेलं आहे। जे ईव्हीएम मशीन वापरण्यात आलेले आहे, ज्याच्यामध्ये डेटा फीड केलेला आणि सेव्ह केलेला आहे, तो डेटा क्लिअर केला जाणार, म्हणजे तो साफ केला जाणार, डिलीट केला जाणार आणि नंतर त्या मशीनवर एक मॉक वोटिंग घेण्यात येईल आणि त्या मॉक वोटिंगमधून हे दाखवण्यात येईल, म्हणजे एक डमी टाईपचं वोटिंग घेण्यात येईल। त्यातून हे दाखवण्यात येईल की ईव्हीएमच्या मशीनमध्ये कोणत्याही प्रकारचा फेरफार नाही, तुम्ही जिथे मत दिलं तिथेच ते जात आहे। आता खरं तर जो डेटा कलेक्ट झालेला आहे त्याचं 5% व्हेरिफिकेशन झालं पाहिजे, तर मॉक वोटिंग करण्याचा एक प्रयोग करण्यात येत आहे इलेक्शन कमिशन ऑफ इंडियातर्फे। ही थेट फसवणूक आहे। त्याच्या झालेल्या मतमोजणीनंतर काही करता येत नाही, असं नाही तसं नाही, हे आरोप प्रत्यारोप करायचे, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आक्षेप घ्यायचे। आता हेच मग नांदेडमध्ये का घेतले जात नाही, हेच झारखंडमध्ये का घेतले जात नाही? मला असं वाटते की महाराष्ट्रातल्या जनतेला अनेक वेळा काही लोकांनी फसवण्याचा प्रयत्न केला, कदाचित त्याच्यातनं फेक नरेटिव्ह सेट झाला असेल, पण आता महाराष्ट्रातल्या जनतेनं, मतदारांनी आमच्या महायुतीला अतिशय मोठ्या पद्धतीनं मतदान केलेलं आहे आणि आम्हाला पुन्हा एकदा सत्तेमध्ये बसवलेलं आहे।